अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त परमपूज्य शिरीषदादा कवडे महाराज यांचे श्री सद्गुरू स्मरणी याचं वाचन चालू आहे. आज आपण त्यांनी लिहिलेलं नम्रता योग्य आणि अयोग्य याबद्दल वाचूया. 1987 साली पुण्यातच घडलेला हा एक प्रसंग आहे. परमपूज्य श्री मामांचे एक स्नेही त्यावेळी मामांच्या काही संस्थांचे ऑडिटर होते. एका संस्थेचे विश्वस्तही होते. साहजिकच संस्थांच्या त्या संदर्भातील विविध कामासाठी परमपूज्य श्री मामांचे त्यांच्याकडे बरेचदा जाणे येणे असे. एकदा असेच त्यांच्याबरोबर त्यांनी मलाही त्या गृहस्थांकडे नेले होते. त्यांच्या घरासमोर कार पार्किंगला जरा अडचण पडे म्हणून आमची जीप ड्रायव्हरने जरा दूरच्या कोपऱ्यात उभी केली होती. बऱ्याच वेळाने चर्चा मीटिंग संपली आणि परमपूज्य श्री मामा परत जायला उठले. संस्थेचे दप्तर हातात घेऊन त्यांच्या मागोमाग मीही निघालो. ते सद्गुरूस्थ आम्हाला सोडायला दारापर्यंत आले. त्यांचा प्रेमाने निरोप घेऊन आम्ही गाडीपर्यंत आलो. परमपूज्य श्री मामा गाडीत बसले. नंतर मीही बसलो. ड्रायव्हरने गाडी स्टार्ट केली. एवढ्यात ते गृहस्थ दारात येऊन मला मोठ्याने हाका मारू लागले. काय काम असावे म्हणून मीही खिडकीतून डोकावून त्यांच्या दिशेने बघू लागलो. ते ओरडून सांगत होते की काही कागद द्यायचे राहिले आहेत, ते येऊन घेऊन जा. मी त्याप्रमाणे पटकन दार उघडले. खाली उतरणार इतक्यात मामांनी माझा हात दाबला. ते हळूच मला म्हणाले, तू जागेवरच बैस, त्याला जाऊ दे. थोडी वाट पाहून त्या गृहस्थांनी मला परत हाक मारली. ते ऐकून मामाच खिडकीतून बाहेर डोकावले आणि त्या गृहस्थांना ओरडून म्हणाले, तूच घेऊन ये ना ते कागद. मग नाईलाज झाल्यासारखे ते गृहस्थ गाडीपाशी आले आणि माझ्या हाती कागद कोंबून काही न बोलता रागाने तसेच निघून गेले. हसून परमपूज्य श्री मामा म्हणाले, चला आता निघूया. आणि आम्ही तेथून निघून माऊलीत परत आलो. संबंध वाटेत परमपूज्य श्री मामा या प्रसंगाचा एकही शब्द बोलले नाहीत. माझ्या मनात मात्र काही प्रश्नार्थक चिन्हे उगाचच तरळत राहिली. एखाद्याच्या मनातील विचारांचा अतिसूक्ष्म तरंग जाणणाऱ्या मामांच्या ध्यानात ही गोष्ट आल्याशिवाय कशी राहणार. हे रात्री सर्वत्र सामसूम झाल्यावर त्यांनी मला हाक मारली. लागलीच आलो म्हणून त्यांच्यापुढे जाऊन त्यांना नमस्कार करून मी उभा राहिलो. हसून ते मला म्हणाले, बैस, तुला काही सांगायचे आहे. मी त्याच्या पुढ्यात पायाशी बसलो. मग ते बोलू लागले, सकाळी मी त्या गृहस्थांनाच कागद का आणायला लावले अशी शंका तुझ्या डोक्यात आहे ना, त्याबद्दल मला जरा बोलायचे आहे. परमार्थात नम्रता हा साधक व सिद्धांचा सहज भाव व्हावा लागतो. ईशकृपेने तुझ्याही वर्तनात तो तसा येत आहे. पण प्रश्न तो नाही, ती नम्रता कुठे योग्य व कुठे अयोग्य ठरते याचाही विवेक त्यासोबतच असायला हवा. वास्तविक पाहता तुला मी उत्तराधिकार दिलेले या गृहस्थांनाही माहीत आहे. त्यामुळे शास्त्रदृष्ट्या आमच्याशी सद्गुरू म्हणून त्याने जसे वागावे तसेच तुझ्याशीही त्याने वागले पाहिजे. तुझ्याशी जर तो अरे तुरे करून बोलत असेल किंवा तुला काही आज्ञा करत असेल तर त्यामुळे नकळतच परंपरेचा अवमान त्यांच्याकडून घडेल आणि हे त्याला कधीतरी कळलंच पाहिजे. तो असेल मोठा त्याच्या घरचा, पण परंपरेसमोर त्याची काय मातब्बरी. तू त्यांच्याशी प्रेमाने नम्रतेने वागणे हे तुझ्या बाजूने आवश्यक व योग्यच आहे. पण तुझ्याशी त्याने अरेरावीने वागणे, मीपणाने वागणे हे मात्र शास्त्रविरुद्ध आहे. परंपरेला ते मुळीच पटणारे नाही. कदाचित असे अनेक प्रसंग पुढेही तुझ्या आयुष्यात येतील. तुझे पूर्वीचे मित्र किंवा गुरुबंधू गुरुभगिनी अज्ञानाने अथवा अतिजवळखीने असेच वागतील. त्यामुळे त्यासंबंधी शास्त्र आताच सांगून ठेवतो. व्यक्ती म्हणून आपण नेहमी नम्रच राहावे, पण परंपरा म्हणून परंपरेचा आब राखून वागावे. जर असे वागले नाही तर त्या लोकांना परंपरेच्या अवमानाचा दोष नकळतच जाईल आणि त्यांना हे सगळे कळण्याची अक्कल असावी अशी अपेक्षाही करणे चुकीचेच ठरेल. म्हणून वेळप्रसंग पाहून आपणच अप्रत्यक्षपणे त्यांना सुधारण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
एवढ्याशा प्रसंगातूनही एवढे मोठे परंपरासूत्र सावधपणाने लक्षात आणून देण्याची परमपूज्य श्री मामांची मार्मिक हातोटी बघून मी मग नकळतच अंतर्मुख झालो. खरोखरच गुरु शिष्य संबंध हे तलवारीच्या धारेवर चालण्यासारखे अत्यंत अवघड व्रत असते, याची सखोल जाणीव मला हळूहळू आतून होऊ लागली. उद्या आपण 4 बोधप्रसंग पाहूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.